मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर माती किती सुपीक होती आणि त्याच मातीमध्ये मी मका लागवड केलेली आहे. सगळीकडे म्हटलं जातंय की चिनी तंत्रज्ञानानुसार मकाचं 50 ते 55 क्विंटल ॲव्हरेज येतंय. तर मी माझ्या शेतात प्रयोग केलेला आहे. चिनी तंत्रज्ञान म्हणजे काय, तर एका ठिकाणी 2 बियांची लागवड करणे आणि हे अंतर 10 ते 12 इंच ठेवणे आणि 2 मकातील अंतर 1.5 फुटाचा हा स्पेस आहे एका ओळी ठिबकच्या नळीवर आणि हा परत अंतर आहे दिले 4.5 ते 5 फुटापर्यंत पोहोचलेलं आहे. हे याच्यानुसार सगळीकडे आपल्याला माहिती मिळत आहे की चिनी तंत्रज्ञानानुसार मकाचं 50-55 क्विंटल ॲव्हरेज येत आहे. तर त्यानुसार मी पहिल्यांदा प्रयोग करतोय आणि खरोखर चांगल्या जमिनी तिची व्यवस्थित देखभाल असल्यानंतर जर 50-55 क्विंटल ॲव्हरेज येतंय का हे मला बघायचं होतं. म्हणून मग हा 1 एकर क्षेत्रावर मी हा मका केलेला आहे. या मकाला लागवडीच्या वेळेस कसल्याही प्रकारचं खत दिलं नाही, पण मकाचं 2 बिया टाकल्यामुळे एकरी 11 किलो बियाणं लागलं. 11 किलो बियाणं लागल्यामुळे दरवर्षी आपल्याला 8 किलो बियाणं लागतं आणि 11 किलो बियाणं लागल्यामुळे जर ॲव्हरेज वाढतंय का उत्पादनात घट होते किंवा तेवढंच उत्पादन येतं हे आपण तपासून बघूया. आणि जसे आता मकाचे अपडेट आहे मी तसे देत राहील. तर या मकाला आतापर्यंत एकही प्रकारचं खत दिलं नाही. आज पहिल्यांदा पाणी युरिया एकरी 40 किलो आणि झिंक सल्फेट 5 किलो देतोय. जसे अपडेट होतील तसे मी देत राहील आणि या मकाबद्दल काय काय घडतं. चिनी तंत्रज्ञान खरं स्वीकारायचं फक्त ते बोलाय पुरतंच आहे हे पण तुम्हाला कळवत राहील मी. धन्यवाद.